नमस्कार, तुम्ही पाहत आहात अपडेट कट्टा। तुम्ही 10वी-12वी उत्तीर्ण झाला असाल आणि शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा मार्कशीट घेण्यासाठी ज्यावेळेस संस्थेकडे जाता त्यावेळेस तुम्हाला काही संस्थेकडून शुल्क आकारले जाते आणि खरंच हे शुल्क नियमित आहे का, कोणत्याही प्रकारची फी जी आहे ती घेणे नियमात आहे का, तर या संदर्भात एक सविस्तर शासन परिपत्रक आहे। चला तर मग जाणून घेऊ। त्यापूर्वी आपण जर 10वी किंवा 12वीला असाल तर आपल्याला नक्की किती पर्सेंटेज पडले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। चला आता सविस्तर परिपत्रक जाणून घेऊ, ज्यामध्ये हे बघा महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाचं हे पत्र आहे आणि यामध्ये सविस्तरपणे दाखवलं आहे। आपण बघू शकता, शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा मार्कशीट असेल असताना जे देत असताना रक्कम घेतल्याबाबतच्या काही तक्रारी या संबंधित या यंत्रणेकडे प्राप्त झाल्या होत्या आणि त्यावरतीच त्यांनी काही नियम दाखवला आहे। बघू शकता आपण की अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे पैसे जे आहेत इथं बघू शकता, संदर्भ क्रमांक 3 मधील नमूद परिपत्रकात केल्याप्रमाणे शाळा सोडल्याचा दाखला व मार्कशीट विद्यार्थ्यांना देत असताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही अवैध रक्कम वसूल केल्यास त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत आपल्या स्तरावरून सर्व संबंधित अधिकारी यांना निर्देश देण्यात यावेत व केलेल्या कारवाईचा अहवाल संबंधित कार्यालयात सादर करावा, अशा प्रकारचं हे पत्र आहे। आता आपण देखील ज्यावेळेस संस्थेकडे जाता TC असेल किंवा मार्कशीट असेल घेण्यासाठी त्यावेळेस जर आपल्याकडे पैशाची मागणी केली जात असेल तर हे संबंधित परिपत्रक दाखवा आणि नक्कीच तुमच्यासोबत असा काही प्रसंग घडला आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला आणि आपण कोणत्या जिल्ह्यातून आहे ते देखील सांगा। चला, आशा करतो ही माहिती तुम्हाला उपयुक्त पडली असेल आणि पुढील वाटचालीस नक्कीच शुभेच्छा। चला, धन्यवाद।